मुंबई राखण्याचं ठाकरेंपुढे आव्हान। बीएमसी साठी ठाकरेंची फिल्डिंग। संघटना बांधणीसाठी आदित्य ठाकरे मैदानात। तुम्हाला झोपून द्यायचं आहे, कारण आज शेवटी आपल्या मुंबईच्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या धर्माच्या अस्तित्वाचा प्रश्न। विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे आणि कोकणात ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालं नाही। त्यामुळे ठाकरे गटानं आपला बालेकिल्ला असलेला मुंबई महापालिकेचा गड राखण्यासाठी नवी रणनीती आखली आहे। त्यामुळे ठाकरेंचा काय प्लॅन आहे पाहूया। जुन्या जाणत्या आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचं मार्गदर्शन घेणार, मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर देणार, विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करणार, मुंबईतील शाखांच्या मजबूतीकरणावर भर देणार, पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करणार। मुंबई आणि कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला, मुंबईत शाखांचं नेटवर्क आणि मराठी माणसाची ठाकरेंना असणारी सहानुभूती ही पक्षाची ताकद आहे। त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना झाला। मुंबईत ठाकरे गटानं 6 पैकी 3 जागा जिंकल्या, तर विधानसभा निवडणुकीत राज्यभरात ठाकरे गटाची धुळधाण होत असताना मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला 10 जागा राखण्यात यश मिळालं। मात्र विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटापुढे महापालिका राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे। त्याचं कारण 2017च्या महापालिका निवडणूक निकालात आहे। 2017 मधील महापालिकेतलं पक्षीय बलाबल पाहिलं तर शिवसेनेला 84, भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादीला 9, मनसेला 7 तर इतरांना 14 जागा मिळाल्या होत्या। 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं शिवसेनेविरोधात कडवी झुंज दिली होती। मात्र आता शिवसेनेच्या फुटीनंतर मुंबईचं गणित बदललंय। त्यामुळे महापालिका राखणं ठाकरेंपुढे आव्हान असणार आहे। कारण मुंबईत सत्ता आणणं तितकं सोपं नाही, कारण आता ह्या वेळेला एकनाथ शिंदे भाजप बरोबर आहेत आणि मुंबईतली समीकरणं, परप्रांतीयांचे मतदार, तिथली बँक वोट याचा विचार केला तर शिवसेनेसमोर आव्हान आहेच। पण जर पुन्हा शिवसेनेने मुंबई जिंकली तर शिवसेनेचं खरं आहे पुन्हा त्यांना महाराष्ट्रात यश मिळवण्यासाठी किंवा हातपाय पसरण्यासाठी किंवा पक्ष विस्तारण्यासाठी फायदा होईल। विधानसभा निवडणुकीत ठाकरेंचे गड ढासळले, मात्र एकमेव बालेकिल्ला असलेल्या मुंबईनं ठाकरेंना तारलंय। त्यामुळे ठाकरेंना आपला एकमेव बालेकिल्ला असलेली मुंबई महापालिका जिंकावीच लागेल। अन्यथा ठाणे कोकणानंतर मुंबई महापालिकाही हातून गेल्यास ठाकरेंच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठाकरेंनी मुंबईसाठी आखलेली रणनीती यशस्वी ठरणार की भाजप शिंदे गटाच्या मदतीनं ठाकरेंना धोबी पछाड देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।